मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला शिकायचे वाजलेले आहेत 8 आणि माझी चालवठी सगळं झालेलं आहे. एकदा त्यांना खायला टाकलं, पण महत्त्वाचं म्हणजे धार काढायची. तिला भूक लागली, ती वराटी वाढू झालं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता धार काढून घ्यावं. घरात भाजी शिजायला घातली मोड आलेल्या मटकीची, पण ही वाढू झालं ओरडत होती. त्या आहेत घरात पाहुणे आलेत कालच्या धरून आमच्यात, त्याच्यामुळं त्यांचं चहा पाण्याचं चाललेलं आहे. तर माणसाला पाहुणे दाखवले नाहीत, पण ते नाहीत दाखवत व्हिडिओमध्ये, ते नाहीत येत लांबचे पाहुणे असल्याचं. पण आपलं रुटीनचं काम चालू आहे रोजचं रोज. चल बाय, आपल्याला धारी काढल्याशिवाय पर्याय नाही. चला, ती वराटी लवकर नाही धार काढल्यावर वासरू वाटतं. चल, आता काय दगडी खाती का? चला आता हा व्हिडिओ पाहिजे थोडा बघत राहा, काय काय चाललंय. बापू नाहीत घरी, बापू गेलेत बटाट्याची गोणी आणायला. आज सांडगे घालायचं काम करायचंय. 2-4 दिवस झाले सांडगे घातलं नव्हतं, त्याच्यामुळे आता सांडग्याची व्हायची झालेलं आहे. आज सांडगं घालायचं काम चालू करायचं आहे. तर चला आता हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा थोड्या वेळ. आता धार काढायची म्हटल्यावर मला ते स्टॉप करावं लागेल, मोबाईल धराय कोणी नाही. बघ मम्मी बोलण्याच्या रडात गई काय म्हणतात ते बादली पालती करायची. आम्ही जवळ आल्यावर कशी मग पालती करते. येतो की रोज खायलाही टाकायला मी असते. हो, त्या गाईच्या त्या वासरू आहे ना, तिच्या असं माथ्यावरती ही झालंय, ती पांढरं हार्ट सारखं. धार काढून झाली, आता थोडीच राहिले. या आता गाईला खाया टाकायचं, वासरू बांधायचं, मग तिकडेच यायचंय. तू काय कर, तुला सांडग्याची पिड्डीची दळून आण बा, तेवढं जाऊन पाडीशी गाडीवर. मी नाही आणल्या, आणायला नाही जात. कसं तू आण, आपलं 10 मिनिटाचं काम आहे. थोडं देते, लय नाही देत. नाही लाग मम्मी, तो कवा जा उठ लवकर निघत नाही. काय लय देते तू, नको. तुला आता झाली किती देणार सांग, किती देणार? देते की पाहिली बरं, देते 5 किलो. फक्त 10 मिनिटं लागतात सांडग्या दादा. तू 2 किलोच ते दोन्ही पाहिजे तर इथून जाऊन बघा आलीचं तोवर काय चाललंय. आलीच मी दुधाची बादली घेऊन तोवर दूध घालायचं जायचं आणि तसं दळून आणायचं. आता बापू गेल्या 12 बटाट्याची गोणी आणायची. पाहिली बरंच ते 5 किलो पाहिलीवर मध्ये. हा माहिती, पण तेवढे बापूला उशीर होईन यायला. आता पोचल्या 12 फोन आलता बटाट्याची गोणी आणायची. अरे मला पाणी प्यायचं आणि जार पण आणायला सांगते. जार भरून आणा. तू काय कर, त्याला जार भरून आणायला होती. तुम्हाला जार मम्मी आज जार आणा, मला पाणी प्यायचं, मला ते ताण लागली. आता ते उठा पाणी गरम आहे. मग आता कुठलं जार आणायचं? आता इतकं जार भरून घेतलं होतं मैदा पाणी, तुम्ही एक जार तर सांगून टाकला सगळा. ते मी सांडलाय का ग, मला तर माहिती पण नव्हतं. त्यांच्या कोणत्या हेच करावे ना, त्याच्यामुळे काय करते मटकीची भाजी चपात्या करायच्या. झाला का मटकी केली मस्त. आण आण तुझ्या भरून. तू काय कर, दूध घाल आणि मग डाळ दळून आण. मी तुला डाळ मोजून देते. जाताना किटली ती तसंच द्यायचं. तुला सुट्टी ठेवायची देतात त्यांच्या टाकीपाशी आणि तिथं ठेवायचं. कवर मला एकच सोपी आयडिया सांगते, माझ्या डोक्यात पण तिचे. हो ना, पण तुला नसलं म्हणलं डोक्यात येत तुझ्या. तर माझं डोकं शार्प आहे. त्याला विचार, मग पाणी असं प्यावं लागते. मला लय ताण लागली. त्याला उठवून जा लावतो, नाही थंडीत लावतो. तू तर काय उठणार नाही. ते तुला काय उठतोय ते? तुला काय उठायचं आहे? तो राजा झालाय सगळ्याचा, आहे का नाही का? अण्णा डोन आहे काय. आता उठतच नाही ते करायचं काय. देऊ का उठवून थोडा? हा, तेच मग आपल्याला चाकण, मला गोळी दे डोक्याची. का ग?
मम्मी एकच पाहिली फक्त 2 अजून आहे. हो ग बाई तेवढंच देते. एकच थोडं म्हणा बारीक लय मोठं होतं, बाळच दिसते. नाही लय पण बारीक नाही लय पण मोठं नाही मध्यम द्या. मग- सांडगं घालायचं म्हणा. मटकीची डाळ बरोबर देतात पण मुगाची डाळ तर मोठी देतात. मुगाच्या डाळीचं व्हायची तर मुगाची डाळ असतानाच बारीक असते. आता चाकू कुठे गेला आपला पोत उसवायला. येईनी कापायचं रेसमा लय नाही नडायचं. चाकूमुळे मला दिसतोय इथे. काय गावन ती खरं कसं असतं आपला चाकू कुठं घालायचा. अरे मला लांब दिसतोय इथनं फक्त त्या भांड्याची इथं. बरं असं ते दिसून दे आता. चला आता मस्तपैकी मम्मीचा डायलॉग भांडी तर इथं जवळ नसतात वरचीवर नसतात पण मम्मी म्हणते माझ्या डोळ्याला दिसते तरी तुला दिसत हा मम्मीचा डायलॉग बरोबर आहे. काय बोलते नेनू. पण भांडी तर निवळ भांड्याच्या आतमध्ये असते तर. बघा डाळ दिसते एकदम प्युअर. सांडगं द्यायचं पण एकदम प्युअर डाळीच. हा नादखुळा ओरिजिनलच एकदम प्युअर गावरान म्हणजे गावरानच. कसली नाजूक आणि छान डाळ आहे बघा. सांडगं म्हणजे नाही सांडग्याचा नाद नाही करायचा. बरेच जण वडे म्हणतात कोणी सांडगं म्हणतात. सरा चला सर बाळा बासकी आता किती दाखवते. कुठे गेलं पिठाची पिशव्या. कुठे गेल्या पिठाच्या पिशव्या. सांडग्याची दे नाही तर द्यायची गव्हाची किंवा आलं म्हणजे आता तर नाही नाही बाजरीच्या पिठाची तीच म्हणजे तीच. त्यात उलसक जरी थोडं हे झालं की आपल्याला थोडा त्रास होतो. कसं कुठला धंदा करताना नीट केला तर सुईवरनं बारीक नाही तर मुसळावरनं मोठा. म्हणजे हां मग ती कसावी केला तर चांगला नाही तर मग नाही केलेला बरा हे का नाही. त्याच्यापेक्षा मग आपलं चांगलंच करायचं आणि चांगलंच खायचं आणि चांगलंच घालायचं लोकांना बी. कसं असतं आपल्यालाच कसं होतं हे तर खपत नाही. कुठली गोष्ट चांगली. हा त्याला काही चहा प्यायचा आहे का. बर प्यायचं आहे डोकं दुखते ना. असं जिरीची डबी कुठं गेली पुढी. जिरी तीन लई लागतं सांडग्याची पीठ दळून आणायला. असू दे आता काय असतं तर बाय बाय.